टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गोंदिया जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून अशी ओळख असून गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केलेली होती आणि गोंदिया जिल्ह्यात लिमिट संपल्यामुळे अनेक शेतकऱ्याचे धान्य आपले शेतकऱ्यांच्या घरी पडलेली आहे। आमच्यासोबत शेतकरी आहेत। दादा काय सांगणार, लिमिट संपल्यामुळे धान खरेदी होत नाही आहे, काय सांगणार? आम्ही तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांची धान मोजणी बाकी आहे अशा सर्व शेतकऱ्याच्या वतीने शासनाला व प्रशासनाला मी एक सांगू इच्छितो शेतकऱ्याच्या वतीने की आमचे त्वरित धानाच्या पावत्या ह्या त्वरित बनवण्यात याव्या, क्योंकि 2.5 महिने झाला पावसाचे दिवस आहेत आणि या पावसाच्या दिवसामध्ये जी काही परिस्थिती आहे आणि रब्बीचा जो हंगाम निघून गेला, उसन उदार करून आम्ही आज शेती केलेली आहे आणि ही शेती करत असताना सरकारने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमचं धान पूर्ण सरकारच्या खरेदीमार्फत घेऊ, पण कुठंतरी आज शेतकऱ्याची फसगत होत आहे। काही अर्ध्या शेतकऱ्यांचे धान अजूनही बाकी पडून आहेत घरामध्ये। आजच्या कंडिशनला आमच्या अर्जुनीमूल तालुक्यातील 2-3 ते 5 गावाचा जर विचार केला तर 10,000 क्विंटलच्या आसपास आपले धान अजूनही मोजणे बाकी आहे। तरी मी शासनाला व प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही शेतकऱ्याची अंत पाहू नका आणि आमचे धान त्वरित 8 दिवसात जर तुम्ही मोजले नाही तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या रोषाला सामना करावा लागेल, एवढंच मी सांगू इच्छितो। आणखी आपल्यासोबत एक शेतकरी आहेत। दादा, आपली धान घेण्यात येत नाही आहे, लिमिट संपली आहे, काय आपली पुढची भूमिका राहणार? पुढची भूमिका अशी राहणार, सर्व शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। कारण गोष्ट अशी आलेली आहे की आता जो खरीप हंगाम जो झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तिकडून पैसे उधार वगैरे मागून आम्ही शेती केलेली आहे। आज आमच्या घरावर लोक येऊ पडतात। आमचाच धान महामंडळामध्ये नेल्यानंतर त्या संस्थेमध्ये ऑनलाईन केलं त्यांनी आणि ऑनलाईन केल्याच्यानंतर आम्ही धान दिले। धान त्यांनी परस्पर मोजली आणि त्यांनी आम्हाला कच्ची पावती दिली, परंतु त्यांनी आता लिमिट संपल्यामुळे आम्हाला पक्की पावती ते देऊन राहिले नाही। आता आम्हाला खूप उपासमारीची वेळ आलेली आहे। शासनाने त्वरित आमचं ते धान मोजून आम्हाला जो काही सरकारी आधारभूत मूल्य आहे ते देण्यात यावे, अन्यथा आम्ही तिथून धान उचलून रस्त्यावर धान टाकून आम्ही सर्व शेतकरी आंदोलन करू। नक्कीच आता शेतकऱ्याची हेच भूमिका आहे की शेतकऱ्यांचा असा इशारा आहे की पूर्ण शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।